राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आई महोत्सव विद्यार्थी गुणवंत गौरव समारंभ 2026 हा कार्यक्रम आज 11 जुलै रोजी मुरबाड येथील मातोश्री गार्डन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार उपस्थित होत्या आणि प्रेरणादायी सुद्धा आहे, कारण आज आपण अशा मातांचा सन्मान करणार आहोत ज्यांनी स्वतःच्या कष्टानं, त्यागानं आणि संस्कारानं आपल्या मुलामुलींना, आपल्या लेकरांना घडवलेलं आहे, त्यांना शिक्षण दिलेलं आहे, संघर्ष करण्याची ताकद दिलेली आहे आणि समाजात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे। आई एक नाव असतं, घरात गजबजलेलं गाव असतं। आई एक नाव असतं, घरात गजबजलेल्या गाव असतं। आई खरंच काय असतं, तर हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो, पण आई हेच सर्वस्व असतं। लेकरांची माय असते, वासरांची गाय असते। लेकरांची माय असते, वासरांची गाय असते, दुधावरची साय असते, लग्नांचा पाय सुद्धा असते, धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरत नाही आणि उरतही नाही, ती आपल्या सगळ्यांची माय असते। कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या ओळी आईचं चित्रण करण्यासाठी फक्त पुरेशा नाहीत, तिच्या कष्टाचं मोजमाप खरं तर काहीच नसतं। तिच्या मायेला सीमा नसते, तिच्या त्यागाला आणि ऋणाला कोणत्याही शब्दात व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात। प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना, तिचे अथक कष्ट आणि अथक परिश्रम उभे असतात। म्हणूनच आई हा शब्द केवळ एक नातं नाही, तर तो सृष्टीतला सर्वात पवित्र, सर्वात श्रेष्ठ, सर्वात प्रेरणादायी भाव असतो। अशा प्रत्येक मातेला आई महोत्सवाच्या या निमित्तानं मी मनापासून वंदन करते, मनापासून नतमस्तक होते। एखाद्या व्यक्तीच्या यशामागं अनेकांचा वाटा असतो। आपल्याला माहिती आहे की कुणी एकटा कधी मोठा होत नसतो, त्यांना मोठं करणारे अनेक हात असतात, पण त्या यशाचा सर्वात मोठा पाया जर कोणी रचत असेल तर ती म्हणजे आपल्या सगळ्यांचीच आई। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता आयुष्यभर झटत असणाऱ्या या मातृशक्तीचा गौरव करणं हे केवळ औपचारिकता नसून समाजाचं कर्तव्यच आहे असं मी मानते। आणि हिंदुरावाने जो आज हा गौरव केला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते। त्याचबरोबर ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे, त्यांच्या यशामागे त्यांच्या अथक परिश्रमाबरोबरच आईवडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रत्येक कुटुंबाचा थोडा तरी त्याग असतो। विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे भविष्यातील महाराष्ट्राचा सन्मान आहे असं मी मानते।